गेल्या 2 दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला मास्टरमाइंडचा आरोप असणारा वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येईल किंवा त्याला अटक होईल अशी जोरदार चर्चा चालू होत्या। अखेर आज संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 22 दिवस उलटल्यानंतर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे। अगदी काहीच वेळापूर्वी एक व्हिडिओ माध्यमापर्यंत पोहोचवित पुण्यामध्ये लगेचच वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे। मला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात फसवलेलं असून मी स्वतः पोलिसांना शरण येतोय असं सांगत वाल्मिक कराड स्वतः पुणे सीआयडी समोर हजर झालेला आहे। वाल्मिक कराडाने सरेंडर केल्यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक नावे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता सीआयडीच्या तपासाकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। पण वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांना नेमका शरण कसा आला, नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजेश्वरी आणि तुम्ही पाहताय जनजागृती। खरं तर आज सकाळपासूनच पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या बाहेर जोरदार लगबग चालू होती। अनेक अधिकारी सुद्धा दाखल झालेले होते। कालपासून जवळपास 9 पदक ही वाल्मिक कराडच्या मागावर होती। त्यानंतर आज सकाळपासून 4 पदक ही वाल्मिक कराडच्या मागावर पाठवण्यात आली आहे अशी माहिती सकाळपासून माध्यमाकडून दिली जात होती। सकाळपासून अनेक माध्यमाचे कॅमेरे हे सीआयडी ऑफिसच्या बाहेर लागलेले होते। अखेर या सगळ्यांचा परिपाक म्हणजे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असलेला आरोप वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे। खरं तर शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ वाल्मिक कराडाने पोस्ट केलेला होता जो माध्यमापर्यंत पोहोचलेला होता, ज्यामध्ये मी वाल्मिक कराड फेस पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात खंडणीची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली आहे, मला अटकपूर्वाचा अधिकार असताना सुद्धा मी सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतोय असं त्यांनी म्हटलेलं होतं। इतकंच नाही तर संतोष भैया देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी मारेकरी आहेत त्यांना अटक करावी आणि माझा सुद्धा त्यामध्ये दोष असेल तर माझ्यावर कारवाई होईल अशा आशाचा हा व्हिडिओ आहे। वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाल तेच आपण पाहूयात। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे। मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघणार, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे।